आज आपण तुमच्या 10व्या पाठाचा ज्याचं नाव आहे पेशी व पेशी अंगके तर याचा तिसरा भाग पाहतोय. आता हा जो काही तिसरा भाग आहे यामध्ये आपण पेशी अंगकांबद्दलची माहिती मिळवणार आहोत. पण यापूर्वीच्या भागामध्ये आपण काय काय पाहिलं ते थोडंसं रिवाइज करूया, ते थोडंसं आठवूया. तर बघा, सुरुवातीला आपण पेशी काय असतात किंवा त्यांचा शोध कोणी लावला, कशा पद्धतीने लावला याबद्दलची माहिती मिळवलेली होती. त्यानंतरच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये आपण पेशीमध्ये ऊर्जेचा वापर करून होणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया किंवा कृती यांची माहिती पाहिली. आणि त्यानंतरच्या शेवटच्या म्हणजेच काय आपल्या त्यानंतरच्या त्याच भागामध्ये आपण ऊर्जा न वापरता सुद्धा होणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या क्रिया आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात मिळवली. तर आता इथपर्यंतचा भाग तर तुम्हाला समजलेला असेलच. तर यानंतरचा जो काही आजचा पुढचा भाग आहे तो म्हणजे भाग तिसरा. यामध्ये आपण पेशी अंगकाबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आता ज्या पद्धतीने आपलं हे शरीर आहे आणि शरीरावरती वेगवेगळे अवयव आहेत, तशाच पद्धतीने एखाद्या पेशीमध्ये हे वेगवेगळी पेशी अंगके असतात. आता ही जी काही पेशी अंगक आहेत, मग हे अशी बरेचशी पेशी अंगक आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये पाहायला मिळतात. बरेचशी पेशी अंगक हे सर्वसाधारण असतात, म्हणजे त्या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, पेशीमध्येही आणि वनस्पतीमध्ये सुद्धा. पण बरेचशी पेशी अंगक ही फक्त वनस्पतींच्या पेशींमध्ये आढळतात व प्राण्यांच्या पेशीमध्ये आढळत नाही. आता उदाहरणामध्ये बघा, उदाहरणामध्ये काय तर ज्याला आपण लवके म्हणतो, मग ते हरित लवके असतील किंवा इतर रंगांची लवके असतील. तर या सर्वांबद्दलची थोडक्यामध्ये माहिती, त्यांचं जे काही कार्य असेल त्याच्याबद्दलची माहिती आपण आज मिळवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला. तर सुरुवातीला बघा, पेशी अंगक म्हणजे काय ते लक्षात घ्या. पहिला मुद्दा, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगक होत. तर विशिष्ट प्रकारचं म्हणजे प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. आता उदाहरणामध्ये बघा, आपण जर घराचा विचार केला तर घरामध्ये स्पेसिफिकली काय केलं जातं, घरातली बरीचशी कामं आई करते किंवा मग काही घरांमध्ये आई आणि बाबा दोघे मिळून काय करतात, घरातली बरीचशी कामं करतात. लहान मुलं त्यांना कधीतरी मदत करत असतात किंवा त्यांचं काय काम आहे की व्यवस्थितपणे अभ्यास करणं, शाळेला जाणं आणि घरकामामध्ये कधीतरी मदत करणं. तर त्यांचं प्रत्येकाचं जे काही काम आहे ते विशिष्ट प्रकारचं असतं आणि ते त्यांच्या परीने व्यवस्थितपणे आणि पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करत असतात. मग तशाच पद्धतीने आपल्या पेशींमध्ये असणारे जे काही छोटे छोटे घटक आहेत त्यांना आपण उपघटक म्हणूयात. तर ते उपघटक सुद्धा विशिष्ट प्रकारचं कार्य करतात. म्हणजे बघा, उदाहरणामध्ये आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे कार्यालय असतात आणि त्या कार्यालयामधलं प्रत्येकाचं जे काही काम असतं ते ठराविक असतं आणि त्यानुसार ते त्यांचं जे काही काम असेल ते करत असतात. मग तशाच पद्धतीने आता पेशींमध्ये सुद्धा जे उपघटक आहेत ते त्यांचं काम करतात. त्यानंतर ही अंगक, आता पेशींमधील जे काही उपघटक आहेत त्यांनाच आपण पेशी अंगके म्हणतो. तर ही अंगक म्हणजेच पेशीचे अवयव आहेत. प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असतो. आता मेदप्रथिनयुक्त पटल म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आपल्याला फॅट आढळते. थोडक्यात फॅट असेल किंवा मग प्रथिन असतील तर त्यांचं एक पटल आढळतं. पटल म्हणजेच काय तर आवरण असतं. त्यानंतर पुढे बघा की केंद्रक व हरित लवक यांव्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. केंद्रक आणि हरित लवक हे मात्र आपल्याला वेगवेगळ्या जे काही आपला कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो तर त्याच्याद्वारे, त्या सूक्ष्मदर्शकाद्वारे आपल्याला हे दोन अंगक पाहायला मिळतात. पण बाकीचे इतर उर्वरित जे काही अंगक आहेत तर ती पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचीच मदत घ्यावी लागते. आता हा जो काही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आहे त्याची जी काही मॅग्निफाइंग पॉवर आहे म्हणजे काय तर बघा, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तर त्या आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक इतका त्याची विस्तृत्व करण्याची जी काही क्षमता असते ती खूप जास्त असते. त्यामुळे आपण व्हायरस सारखे, ज्याला आपण विषाणू म्हणतो, तर तो
सुद्धा त्याच्यामध्ये पाहू शकतो, त्याच्यामधले अवयव सुद्धा आपण पाहू शकतो. इतक्या सूक्ष्म पद्धतीने तो कार्यरत असतो. आणि त्याच्याच मदतीने आपण काय करणार आहोत, तर पेशींमधली जी काही सर्व अंगके आहेत तर ती अंगके आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, अगदी व्यवस्थितपणे त्याचं निरीक्षण करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एक छोटासा प्रयोग करायचा. प्रयोग काय म्हणतो बघा. तर एक स्वच्छ काचपट्टी घ्या, त्याच्यावर एक पाण्याचा थेंब घ्या. ठीक आहे, घेतला असं समजा, इमॅजिन करा, कल्पना करा. आईस्क्रीमच्या चमच्यानं गालाची आतली बाजू थोडीशी खरवडा, जास्त जोराने नका, कारण गालाच्या ज्या काही पेशी आहेत त्या ते नष्ट होऊ शकतात किंवा त्यांचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं हळू पद्धतीने चमच्यावरील थोडा तुकडा सुईच्या टोकावरती घ्या आणि काचपट्टीवरील पाण्यात त्याला पसरवा. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यावर मिथिलीन ब्ल्यू नावाचा रंजकाचा एक थेंब त्याच्यावरती टाकायचा आहे. आच्छादन काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला केंद्रक दिसलं का, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं, एक मिनिट, तर त्या ठिकाणी तुम्हाला समजा ही पेशी आहे, तर त्या पेशीच्या आतमध्ये एक अशा पद्धतीची रचना आढळते. आणि ही रचना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर त्या पेशीचा काय असतो, केंद्रक असतो. कांद्याच्या पापुद्राचे सुद्धा आपण आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजेच त्या पेशीचं केंद्रक होय. आणि त्याच्याबद्दलचीच माहिती आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण केंद्रकाबद्दलची माहिती मिळवायला. तर बघा, केंद्रक म्हणजेच काय, न्यूक्लियस. आता हा केंद्रक कुठे असतो हे आपल्याला समजलं, कशा पद्धतीने पाहायचा हेही आपल्याला समजलं. तर बघा, हा जो काही केंद्रक आहे तर हा केंद्रक आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पाहायला मिळेल. पण संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपल्याला फक्त त्याची बाहेरची बाजू दिसेल. पण जर आपण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने पाहिलं तर केंद्रकाभोवतालचं जे काही दुहेरी आवरण आहे तर त्यावर आपल्याला केंद्रकी छिद्र दिसतात. म्हणजे छोटी छोटी छिद्र त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि केंद्रकाच्या आत बाहेर होणारे जे काही पदार्थांचं वहन आहे ते कुठून होतं, तर या छिद्रांमधून होतं. छोटे छोटे छिद्र असतात आणि त्या छिद्रांमधून काय केलं जातं, त्या केंद्रकाच्या आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूला वेगवेगळ्या पदार्थांची ने-आण होते. थोडक्यामध्ये त्यांचं वहन होतं. पुढे बघा, केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते, त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. व रंगसूत्रांचं जाळं असतं. आता रंगसूत्र काय असतात हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आपण त्याच्याबद्दल माहिती पाहूया. थोडंसं सस्पेन्स ठेवा गाईज, थोडंसं वेट करा. त्यानंतर बघा की रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यासारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होतं. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जनुक म्हणजे जीन्स असं म्हटलं जातं. आता ही गुणसूत्र काय, रंगसूत्र काय याच्याबद्दलची माहिती आपण आता पाहूयात. बघा इकडे, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक अशा पद्धतीचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही घटक पाहिजे असतील तर ते घटक पाहायला मिळतात. कांद्याचा जो काही पापुत्र आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता याचं जे काही कार्य आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी रंगसूत्र काय असतात, समजा हा केंद्रक आहे, उदाहरणामध्ये काय, हा केंद्रक आहे. ओके, या केंद्रकाच्या आतमध्ये काय असतात, तर अशा पद्धतीच्या दोऱ्याच्या रचना असतात, दोऱ्यासारखे रंगसूत्र असतात. पण ज्या वेळेला काय होतं, ज्या वेळेला पेशींचं विभाजन होतं, ज्या वेळेला त्या पेशी विभागल्या जातात त्यावेळेला मात्र त्यांचं गुणसूत्रांमध्ये रूपांतर होतं आणि गुणसूत्रे अशा पद्धतीची असतात. आणि या गुणसूत्रांमध्ये जे काही कार्यरत असणारे तुकडे असतात, छोटे छोटे, एवढासा भाग कार्यरत असतो, एवढासा भाग कार्यरत असतो, असे वेगवेगळे भाग या गुणसूत्रावरती कार्यरत असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, जनुके म्हणतो. आणि या जनुक्यांमुळेच जे काही अनुवंशिकता आहे ती एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होते किंवा त्याचं वहन केलं जातं. आपल्याकडे बघा म्हणलं जातं की तू तुझ्या आईसारखा दिसतो किंवा तू तुझ्या वडिलांसारखा दिसतो असं म्हटलं जातं. त्यावेळेला तुम्ही समजून जा की या केंद्रकामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची ती कमाल आहे. आणि त्याच्यामध्ये त्या गुणसूत्रांमध्ये सुद्धा काही काय असतात, तर जे काही कार्यरत भाग आहेत म्हणजेच काय, तर जनुकांची ही पूर्णतः कमाल आहे, हे तुम्हाला त्यावेळी लक्षात यायला हवं.
तर तुम्हाला समजलं तर गुणसूत्र काय असतात, रंगसूत्र काय असतात, केंद्रक काय असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आता या केंद्रकाच्या भोवताली आपण पाहिलं की हा केंद्रक आहे, या केंद्रकाच्या भोवताली आवरण आहे, एक पटल आहे थोडक्यात, आणि त्याच्यावरती अशा पद्धतीची छोटी छोटी छिद्र आहेत आणि त्यांना आपण काय नाव दिले हो, तर त्यांना आपण केंद्रकी छिद्र असं नाव दिलेलं आहे. यांना काय नाव, केंद्रकी छिद्र. आणि त्यांच्याच मदतीनं काय होतं मग, तर त्यांच्याच मदतीनं वेगवेगळ्या वस्तूंची ने-आण सुद्धा होते. तर तुम्हाला केंद्रकाबद्दलची जी काही माहिती हवी होती किंवा जी काही माहिती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे ती आपण थोडक्यात पाहिली. त्याची रचना कशा पद्धतीची आहे हेही आपण समजून घेतलं आणि तो कशा पद्धतीने कार्य करतो हे आता आपण समजून घेऊया. तर बघा की पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणं. दुसरं काय, तर जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचं संक्रमण पुढील पिढींकडे करणं. आता कशा पद्धतीने होतं हे आपण नुकतंच पाहिलेलं, त्यामुळे त्याचं जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये गोंधळून जायचं नाही. माहिती आहे का तुम्हाला, या संदर्भाखाली आपल्याला छोटीशी माहिती दिलेली. काय माहिती आहे बघा की रक्तामध्ये लोहित रक्तकणिकांमधील RBC केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. तर ज्या काही RBCs असतात, ज्या रक्तपेशी असतात, त्यांच्यामध्ये केंद्रक नसतात. का नसतात, कारण केंद्रक असते तर केंद्रक काय करले असते, तर त्यांचं काम करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये ते ऑक्सिजन घेतले असते आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी झाली असती आणि हिमोग्लोबिनसाठी कमी जागा उपलब्ध झाली असती अर्थातच. आणि मग त्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होण्यासाठी, ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये वाहून नेण्यासाठी केंद्रक हे रक्तपेशींमध्ये नसतात. तर बघा की वनस्पतींच्या रसवाहिनीतील चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्यानं त्या पोकळ होतात आणि अन्नपदार्थांचं वहन सोपं होतं. वनस्पतींमध्ये सुद्धा आपल्यासारख्या आपल्या ज्या काही वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात तशाच पद्धतीच्या रसवाहिन्या असतात. मग यांच्यामध्ये काय होतं, तर चाळणी नलिका असते, तिच्यामधला जो काही केंद्रक आहे तो पूर्णतः नष्ट होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून ती जी काही रसवाहिनी आहे ती पोकळ होते आणि त्या ठिकाणी अन्नपदार्थांचं वहन करणं सोपं होतं. त्यानंतर पुढे बघा, पुढचा पेशी अंगक पाहणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे अंतद्रव्य जालिका, ज्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. जालिका म्हणजे काय, अर्थातच जाळीसारखी संरचना असणार आहे त्याची. तर बघा, पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचं वहन करणाऱ्या अंगकाला आपण अंतर्द्रव्य जालिका म्हणतात. म्हणजेच काय, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. तर त्याचं कार्य सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे की विविध पदार्थांचं वहन करणारा तो अंगक आहे. अंतर्द्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळीसारखी रचना असते. जाळीसारखी एक रचना असते, तरल पदार्थ त्याच्यामध्ये असतात, म्हणजे तरंगणारे पदार्थ, सूक्ष्म नलिका असतात आणि सूक्ष्म नलिकेद्वारे जे काही पट असतात तर ते पट एकमेकांना जोडले जातात. अंतर्जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. आता ही जी काही अंतर्द्रव्य जालिका आहे तर ती आतल्या बाजूने म्हणजे मधल्या बाजूनं केंद्रकाला जोडलेली असते, तर बाहेरच्या बाजूने मात्र प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. मग ती वेगवेगळ्या सूक्ष्म नलिकांद्वारे जोडलेली असेल किंवा मग तरल पदार्थ त्याच्यामध्ये भरलेले असतील, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींद्वारे, वेगवेगळ्या घटकांद्वारे ती जोडली जाऊ शकते. त्यानंतर बघा, आता या अंतर्द्रव्य जालिकेचे दोन भाग पडतात बरं का. तुम्ही म्हणाल कशावरून, तर त्याच्या पृष्ठभागावरती रायबोझोम्स आहेत की नाही यावरून याचे दोन भाग पडतात. पहिला भाग असा की पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खडबडीत अंतर्द्रव्य जालिका म्हणतात आणि जर रायबोझोम्सचे कण नसतील तर तिला आपण गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका म्हणतो. तर लक्षात ठेवा कधी पण की रायबोझोम्स आहेत तर खडबडीत अंतर्द्रव्य जालिका, रायबोझोम्स नाहीत तर गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका असतात. तर अशा पद्धतीने ही जी काही अंतर्द्रव्य जालिका आहे तर तिचं आपल्याला
रचना व्यवस्थितपणे समजली. आता आपण तिचे जे काही कार्य आहे ते कार्य व्यवस्थितपणे लक्षात घेऊया. तर पेशीला आधार देणारी चौकट आहे ती प्रथिनांचं वहन करते. प्रथिनांचं कारखाना म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे कोणाकडे? तर या अंतर्द्रव्य जालिकेकडे. त्यानंतर पुढे बघा, अन्न, हवा, पाणी यांमार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून ती शरीराबाहेर टाकण्याचं सुद्धा काम करत असते. तर ज्या पद्धतीने आपला हाडाचा सापळा आहे, हा आपल्या शरीराच्या आतमध्ये हाडे असतात, तर तो सापळा काय करतो? तर आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार देण्याचं आणि आधार देण्याचं काम करतो. तर बरोबर, तर तशाच पद्धतीने ही जी काही अंतर्द्रव्य जालिका आहे, ही अंतर्द्रव्य जालिका सुद्धा प्रत्येक पेशींमध्ये त्यांना आधार देण्याचं, त्यांना विशिष्ट प्रकारचा आकार देण्याचं काम करते. तशाच पद्धतीने प्रथिनांचे जे काही वहन आहे ते सुद्धा ती त्या ठिकाणी करते. त्यानंतर शरीरामध्ये जे काही विषारी पदार्थ आतमध्ये येतात तर त्यांना जलद्रावण करणं आणि त्याला आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं, हेही काम या अंतर्द्रव्य जालिका करतात. त्यानंतरचं पुढचं पेशी अंग काय असणार आहे आता? तर बघा, पुढचं पेशी अंग काय आहे? गॉल्गी काय, ज्याला आपण गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणतो. तर बघा, एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनतं आणि या कोशांना आपण कुंडे म्हणतात. तर एक चपट्या रचलेल्या 5 ते 8 समांतर रचलेल्या पोकळ कोशा आहेत आणि त्यांच्यापासूनच काय बनतं? तर गॉल्गी संकुल बनतं आणि याच कोशांना आपण कुंडे म्हणतो बरं का. तर या कुंड्यांमध्ये विविध प्रकारची विकर असतात. विकर म्हणजे काय? तर एन्झाईम्स असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया होण्यासाठी या विकरांची गरज असते आणि ही विकरं नसतील तर ती प्रक्रिया होत नाही किंवा त्या प्रक्रिया होण्यासाठी बराचसा कालावधी लागतो. त्यानंतर बघा, अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिनं गोलीय पिटिकांमध्ये बंदस्त होतात. आता या अंतर्द्रव्य जालिकेतून काय येतात? प्रथिने येतात. काय येतात? कारण प्रथिनांची निर्मिती कुठे होते? तर त्या अंतर्द्रव्य जालिकेमध्ये होते. तर पेशींमार्फत या पिटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात. त्याच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडामध्ये पाठवले जातात. तर कुंडांच्या घडातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होतात आणि ही बदल झालेली प्रथिनं पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखं काम या कुंडांद्वारे होतं. तर या स्त्रावी पिटिका आहेत आणि या नवजात पिटिका आहेत. तर आतमध्ये येणारे वहनाच्या पिटिका तर या आतमध्ये येतात. या कुंडांमध्ये काय केलं जातं? त्यांच्यावरती विविध प्रक्रिया केल्या जातात. विकर त्याच्यावरती थोपवले जातात म्हणा किंवा त्या विकरांची प्रक्रिया त्यांच्यावरती होते. इथे अवकाशिका आहे आणि याच्या आतमध्ये ही प्रक्रिया होते आणि या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रावी पिटिका आहेत त्या बाजूला या नवजात पिटिका सुद्धा काय होतात? बाहेर पडतात. म्हणजे अर्थातच आपल्या या गॉल्गी संकुलाचं कार्य काय? तर बघा, गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. का स्त्रावी अंगक आहे? कारण तो सतत वेगवेगळे विकर स्त्रवत असतो आणि त्याच्या या स्त्रवणामुळेच काय होतं? तर या स्त्रवण्यामुळेच वेगवेगळे प्रकारचे जे काही पिटिका आहेत तर ते तयार होतात आणि त्यांचं जे काही कार्य आहे तर ते पुढे ते कार्यरत असतात. दुसरं कार्य काय आहे या गॉल्गी संकुलाचं? तर आपण आत्ताच पाहिलं की पेशीत संश्लेषित झालेले जे काही विकर आहेत, प्रथिना आहेत, वर्णक आहेत, तर त्याच्या पदार्थांमध्ये बदल घडवून आणणं असेल, त्यांची व्यवस्थितपणे विभागणी करणं असेल आणि त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीच्या बाहेर त्यांचं जे काही अपेक्षित ठिकाण असेल तर त्या ठिकाणी पोहोचवणं असेल, तर हे सर्व कार्य कोण करतं? तर आपलं गॉल्गी संकुल करतो. तशाच पद्धतीने रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणं. आता रिक्तिकाबद्दल आपण पुढे थोडक्यात पाहणारच आहोत, त्यामुळे फक्त आता लक्षात ठेवा की रिक्तिका एक पोकळ पिशवी सारखी रचना असते. त्यानंतर चौथं कार्य काय? की पेशी भित्तिका, प्रदव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करतो. दुसऱ्यांना सुद्धा मदतीचा भाव हा गॉल्गी संकुल देत असतो. तो फक्त स्वतःच पॅकेजिंगचं काम करतो का? नाही, तर इतर अवयवांना सुद्धा, इतर अंगकांना सुद्धा त्यांच्या निर्मितीसाठी तो मदत करत असतो. आता या गॉल्गी संकुलाचा शोध कोणी लावला? तर बघा, त्याच्या संदर्भात आपल्याला
परिचय शास्त्रज्ञाचा या संदर्भाखाली या गॉल्गी संकुलाचा जो काही शोध आहे तो कशा पद्धतीने लावला आणि कोणी लावला याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. बघा इकडे तुम्हाला स्क्रीनवरती एक सायंटिस्ट दिसते, एक वैज्ञानिक दिसते. तर हे कोण आहेत हो? तर हे कॅमेलिओ गॉल्गी आहेत. आणि या शास्त्रज्ञानं सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचं वर्णन केलं. काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केलं. त्यांनी नवीन एक अभिक्रिया शोधून काढली ज्यांना त्यांनी काळी अभिक्रिया असं नाव दिलं. आणि या तंत्रानं त्यांना चेतासंस्थेचा सखोल अभ्यास करण्यास मिळाला किंवा त्यांनी तो केला सुद्धा. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी सांटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. तर जगातलं सर्वात मोठं पारितोषिक म्हणून ज्या पारितोषिकाकडे पाहिलं जातं ते म्हणजे काय? नोबेल पारितोषिक. तर ते नोबेल पारितोषिक त्यांना त्यांच्या सहकार्यासोबत मिळालं. कशावरती अभ्यास केल्यामुळे? तर चेतासंस्थेची रचना याच्याबद्दल अभ्यास केल्यामुळे. आता बघा या ठिकाणी आपला जो काही या पाठाचा तिसरा भाग होता तो संपतो. यामध्ये आपण पेशी अंगक काय असतात, मग त्या पेशी अंगकांमध्ये सुरुवातीला आपण महत्त्वाचा पेशी अंगक तो म्हणजे काय? केंद्रक. ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये मेंदू कार्यरत असतो जो की आपल्या शरीरातील वेगवेगळ्या कृतींना काय करत असतो तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवतो, लक्ष ठेवतो, तशाच पद्धतीचे कार्य केंद्रक सुद्धा करत असतो. तर त्याच्याबद्दल माहिती मिळवली. त्यानंतर आपण कशाबद्दल माहिती मिळवली? गॉल्गी संकुलाबद्दल माहिती मिळवली. अंतर्द्रव्य जालिकाबद्दल माहिती मिळवली. आता त्यानंतरचे उर्वरित जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पेशी अंगक आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या आणि या पाठाच्या शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपला हा जो काही तिसरा भाग होता या पाठाचा तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा. मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीचे भाग पाहण्यासाठी या पुढील पाठाचे भाग पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.